काय अवघड झाली जिंदगी. कर्ज पाणी करून ठेवलंय, सगळं करून ठेवलंय, काय नीट व्हाय ना माझ्याच्यानं. एक कोणाला भीक मागायची पारी आली. मावशीकडे गेलो, मावशीनं हाकलून दिलंय. मामाकडे गेलो, मामानं हाकलून दिलं. गावातली एवढी पुढारी मोठी मोठी त्यांना त्यांनी बी हाकलून दिलंय. आता काय माझं काय जगण्यात काहीच अर्थ नाही राहिला. आता जेवणच नकोशी झालंय मला. आता आज शेवट करून घेणार मी. मला नकोय आता असतं जगणं. माझ्याच्यानं जर एक माणूस जर घरातलं नीट होत नसेल तर आता जगण्याला काहीच अर्थ नाही राहिला. जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. जमायला मी कधी आमदार व्हायचो का स्वप्न बघत बघतच म्हातारा होतोय काय माहिती. लय कटाळा आलाय तिच्या आयला रोजच्या कामाचा. रानातले रोज तीच करा. होईल रावण काय करतोय. दाव दिसतोय. अरे पाच बीज घेतोय का काय. रावण थांब. अरे काय करतोय तू. काय करत होता. तू कशाला आला. तू काय करत होता दाव्याने. काय नव्हतं. मग काय करत होता तिथं. दाव कशाला घेतलेलं. अरे पाच घेतोय रे. कळतं का तुला. आतलीचा भाग आहे का थोडा. काय झालंय मला सांग. रोज लोक गरज वर बघ. काय झालंय. अरे काय झालं सांग मला. रडू नको तू. काय सांगत तुला. लय अवघड झालंय. इकडे उठ इकडे. पटांगणात ये. रड नको. चल पटांगणात चल. इथं बस. रावण रडू नको. इकडे बघ वर बघ. काय झालं सांग मला. का रडतोय तू. आणि फास घ्यायला कशाला चालला होता बाबा तू. ऐकायचंय का तुला. सांग. तुला ऐक बघ मी काय केलंय ती. माझ्या 8 दिवस झाला आजार आहे. मी मामाकडे गेलो. चले लवकर जेवाय वाट. मला जायचंय बाहेर जरा काम आहे. अरे मला कणकणी आली. कणकणी आली. कशी काय. सकाळी तर चांगली होती. अरे ताप पण आलाय की तुला. अरे जेवली का तू. मग चल जेवायला की. का नाही बाई. जेवायला केलंय का. मी तरी जेवतो. मग नाही का. बरं चल राहून दे. मग चल दवाखान्यात नेऊ आधी. मग स्वयंपाक बनव मग जेवण करू. अरे चल राहून दे. तसं असतं वय. पाठदेशी तर माणूस बरं झालं की. एक तर मग तू आजारी सगळं जाणार. मग मी काय खाऊ. चल लवकर उठ. चल पडू दे इथंच. नको घरी घालायचं. चल लवकर. तिथं गेल्यावर मग आपण नाश्ता करू. मग आल्यावर निवांत संध्याकाळी स्वयंपाक कर. आता नको त्या स्वयंपाकाच्या भानगडीत पडू काय. चल चप्पल घाल इथंच. नको तिकडे जाऊ. ते चप्पल पैसे भेटले बरं होईल बाबा. मामा. कोण. श्रीकांत. ये काय म्हणतोय. मामा जरा पैसे पाहिजे होतं. होय. नड होते जरा. सारखीच नड चालू या.
नाही एवढ्या बरं द्या की. आता काय लय माव 50,000 रुपये पाहिजे. एवढं आणि कशाला पाहिजे तेवढं? अहो आई आजारी होती जरा पाहिजे होती नडून. एवढं पैसे नाहीत का आता एवढं पाहिजे? अहो काय झाले आईची तब्येतच बरोबर नाही. 2 दिवस झाला हातरुणातच आहे. पैशाचं काय ऍडजस्ट व्हायचं नाही हो की मी उधाऱ्याचं बिल काढले तर गाडी घेतली बघा की गाडीचं हप्ता बाउन झाले चाललंय. मी काय करू सांगा की तुम्ही असं म्हणल्यावर नाही नाही तुमच्याशिवाय कोण आहे माझ्याकडे अजिबात बघू नको. तुमच्या शिक्षणाला ह्याला लय खर्च केलाय. कोणाकडे जाऊ मामा? तुमच्या लग्नाला बी केलाय, मावशीने बी हाकलून दिलंय मला. लहानपणापासून शिक्षणाचा केलाय. नाही एवढे मामा तुमची सख्खी बहीण आहे की राव. नाही 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 एवढे बरं 50,000 रुपये लागले. कोरोनामुळं माझ्या उदर एवढं झाले तर गाडीचा हप्ता बाहून झालाय माझ्या. मामा थोडं देव 50,000 रुपये दे. पण नाही नाही तू आपलं काय कर दुसरीकडे आता पैसे व्हाय नाही नाही गाडीचं पैसे ही करायचं माझं तर नाही नाही होणार नाही. रावण लका तुला सख्या मामाने तुझे पैसे दिले नाहीत लका, तुला हाकलून लावलं. मग तुला का आपल्या गावातली प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, एवढं अध्यक्ष आहे सरपंच आहेत, त्यांच्याकडे जायचं की रे पैसे मागायला? प्रतिष्ठित लायकी तर आहे का त्यांची प्रतिष्ठित माझ्या इतकी? का रे काय झालं? काय झालं मी त्यांच्या दोघांकडे बी गेलो होतो. मग ऐक तू सांगतो आता मी काय केलं त्या दोघांनी. अध्यक्ष येऊ का? एक राहून बाया जा बरं तो बोल की काय म्हणतोय? अध्यक्ष जरा पैशाची नड होती. आला पैशाचं नाही का होणार? बघा काय अध्यक्ष नाही यार पैशाचं माझी लय तारांबळ चालली. मलाच उलट कोणाकोंड बघ भेटतात का? लय अपघात चालली माझी. अहो तिथं गेलो तुम्ही सावकाराकडे, त्यांनी बी नाही दिले राव पैसे. तुम्ही तरी द्या की राव. अरे नाही का होणार? काय अडचण काय पण? अहो माझे आहेत लका काय झालं रे? अहो माझे लय आजारी. अरे नको रडू. बघ कोणाकडे पैसे गावत्याल. सावकार नाही अहो सावकारानं हाकलून दिलंय मला. पैशाचं खरंच नाही होणार लका. अध्यक्ष मी तुमच्या पाया पडतो राव. पैसे रावण तुला लका सांगितलं कळतंय का? मी लय पैशाचं खरंच नाही होणार. तू रडू नको काय नको. तू आपलं काय कर सरपंचाकडे जा. सरपंचाकडे कोणतं घे. नाही लका नाही पैशाचं. मग तू वाटलं तर हे कर सरपंचाकडे जा. मी सरपंचाला फोन करतो. पण पैशाचं माझे पैसे होणार नाही. माझी तारा नाही नाही उठ उठ उठ. तुझा बरं घरी जा. घरी जा उठ 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 उठ. लका माझा अवतार तरी बघ केला का? कोणी काय झाडाला पैसे लागतात व येतं. हा श्री हरी विष्णू नमो. हर रावत अहो सरपंच जरा काम होतं तुमच्याकडं. बोल की काय काम आहे? अहो जरा पैशाची नड होती. होय त्याला का काय? पैसे कशाला लागतात तुला पैसे? अहो सरपंच आईची जरा तब्येत बरोबर नाही त्यामुळं. तब्येत बरी नाही? काय झालंय? अहो ते डोकं दुखतंय ते दवाखान्यात नेलं. डॉक्टर म्हणतात 50,000 रुपये लागते. 50,000 लागते? त्यांनी घेतलं होतं ऍडमिट करून पण पैसे नाहीत म्हणून घरी लावलं. म्हणले ऑपरेशन करायला लागल, पुण्याला न्यायला लागल. अरे मी दिले असते तुला लगेच पैसे. ते काय एकतर माझं बंगल्याचं काम चालू आहे तुला माहित आहे. त्यातनं आत्ता ऊस आत्ता गेलाय. त्याचं बिल अजून यायचं आहे. त्यामुळे पैशाचं जरा अवघडच आहे बरं का. महिन्याने तुला दिले असते पण तरी बघू काय जमलं तर माझ्याकडे. पण शक्यतो महिन्याने जरा व्यवस्थित लगेच तुला दिले असते. नाही ते कसं परत आजारी काय झालं 2 दिवस झालं खाटावरतीच आहे. बरं बघू मी काय होतंय का बघतो मी. हा ठीक आहे चल. चाल.
लका 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 मला वाटलं नव्हतं लका रावण आपल्या गावातली पुढारी सुद्धा तुला मदत करणार नाहीत म्हणून. बर गप रडू नको. आता तू चल माझ्या घरी चल, बघू आपण काहीतरी. चल गप गप रडू नको गप. अरे अरे काय ग म्हातारे काय झालं? अरे गावात आण बाबा, गावताला जा, गावात घेऊन ये. ए, मला काय गावता बेवताला जायचं नाही. सकाळपासून तुला सांगतोय मी, मला एक भाकरी करून दे, भाकरी करून दे. भाकरी बिकरी अजिबात काय करून देणार नाही. पहिलं गावच वजा आण. काय अगं म्हातारे, काय मला काय कळणार भाड्या तुला काय कळतंय मग? हा, एक तर तुला म्हणतोय पोरगी बघ, एखादी पोरगी पोरगी बघ. हा. बघ, एक लावली हाकलून आणि आता दुसरी बघ तुला बायको. आता काय मी हाकलून लावली होय, तिची तीच गेली ती तिच्या गुणाने तीच निघून. गेली. तू चांगली सांभाळली तर ती कशाला गेली काय असती? मला कुठानाच आहे का भाकरीला इथे काय आलोय मी कुठं ना तर. बाबा, जा बघ. आजी अरे हाय का? हाय बसलाय घरात. अरे अरे कर कांत्या. अरे इकडे ये बाबा. का बस इथं. तू कस काय सकाळ सकाळ? अरे ती रावण हा, रावणाचं काय? फास घ्यायला लागलं होतं बाबा. हे काय सांगतोय? मग काय तर मी अडवलं त्याला. होय लगा कस काय बरं? काय माहिती येड्यावानीच करत होतं लय. लगा लगा अवघडच आहे झालं मग काय केलं माहितीये का, त्याला जरा गोळात घेतला मी. बर त्याला जरा सविस्तर विचारलं काय झालंय बाबा काय बर नाही. बर. हा अरे ती त्याची आई आजारी ना. हो लगा त्याच्या आई आहे की मागल्या आठवड्यात जरा जास्त सिरियस होती. मग ती जरा टेन्शन मध्ये होत. अरे त्याच्यामुळेच ती फास घ्यायला लागलं होतं. लगा लगा आणि गरीब माणूस असल्यामुळे त्याकडे पैसे बी नाहीत लागा. काय पैसे अवघड. नाहीत. आणि मी त्याला विचारलं की, हा मग तो म्हणला मी सगळ्याला पैसे मागितलं, सरपंचाला मागितलं, सावकाराला मागितलं, त्या अध्यक्षाला पण मागितलं, कुणीच त्याला पैसे दिलं नाहीत. मोठं अवघडच आहे. काय रे आपण तरी काय करणार आता? मीच असताना किती फाटक्यातला माणूस आहे. अरे पण तू असं म्हणल्यावर कसं चालेल? मी तर त्याला सांगून आलोय, म्हणलं मी जातो जरा हाऱ्याकडे बघतो काय होतंय का पैसे अरे काय पाण्याचं. होतंय का, मी सासरवाडीतनं गोट्याचं पत्र काढून आणलेलं घराला कसं तर लावल्यात आणि राहतोय मी. आणि पत्र काढून विकू का आता? आता लाका मग कसं काय करायचं रे? पाहिला म्हातारीचा हाय वर काय कालवाड. होय म्हातारे? नाही नाही कालवड नाही ऐकू देणार. बघ तिकडे धांदा. अगं परत दे तू की घेऊन नाही एखादं नाही तुला? नाही नाही कालवड नाही ऐकू देणार. यायला ही माझी म्हातारी का नाही, कुठलंच मला कामच माझं होऊन द्या ना. आता कालवाड परत 4-8 दिवसांनी घेऊन दिला असतं की एखादं. नाही बाबा कालवड नाही ऐकू देणार. अरे पण मी आता त्या रावणला काय सांगू? हो लगा नाही, असे कंबर गाळून नाही चालायचं. बरं चल बघू आपण काहीतरी मार्ग काढतो. म्हातारे कोंबड्या बिंबड्या जाऊन देऊ नको घरात. नाही हा? जाऊ देत जा. तू दरवाजा बसून त्याला दार लावून घ्या आजी. दारच नाही तर कुठलं लावतो मग काय तर लावा त्याला. कांत्या. चल 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 बाबा पटकीनी. हो ह्याला इथं बसावलाय मी. तिथं बसावं लागेल. मग काय करतो बाबा, ही माझ्याच घरी आणला ह्याला. कर राव ना. काय हे सांगतोय ते काय खरं आहे का? हा बोल की आता. खुशाल का फाशी घ्यायला गेलाय रानात. व्हायच तर लका लाज वाटाय पाहिजेत. हा तुझे दोस्त आम्ही काय मिळतोय र फाशी काय घ्यायला जातोय? काहीतरी मार्ग काढलाच असता ना आम्ही. नुसते आहे आजारी हाय ठीक आहे बुवा, ऑपरेशनला 5-50 हजार रुपये जायच्यात आहेत. तुला का ही डायरेक्ट टोकाचा निर्णय घेणं योग्य नाही होय कांत्या? काय म्हणा? अरे पण मी काय म्हणतोय हऱ्या, मी जर बघितलं नसतं तेव्हा त्याचं नव्हतं झालं असतं की रे. अरे जीव एकदा जीव निघून गेल्या हाय का? जीव गेल्यावर परत? गेलाच की. त्या मूर्खाला कळलं पाहिजेत ना. पण हा? बर का कांत्या, आपल्या दोघालाच काहीतरी करावं लागेल. फक्त तो असल्या मार्गाला परत जायचं नाही. आम्ही काहीतरी मार्ग काढतो 100%. हा हो, तुझ्या आई आजारी, उद्या आमची पडू शकते. आपणच एकामेकाला सहकार्य केलं पाहिजेत. बरोबर आहे का नाही? तर काय करू कांत्या, मी काय करतो काहीतरी करतो तजवीज. आणि कालवाडे म्हातारीचं माझ्या आजीचं, त्याला पहिलं गिरायक बघतो. अरे पण ती म्हातारी खवळण की बाबा तुला. अरे काय आता ह्याच्या आईच्या जीवापेक्षा काय महत्वाचं आहे का? तुला सांगतो 20-22 हजार रुपये येतील. तू बी तुझ्या परीने बघ आणि सावकाराचं बी बघू काहीतरी. हा बघ बघ मी सांगत होतो का नाही हऱ्या काहीतरी करण जुगाड म्हणून. सांगत होते कुठल्या कुठं चालला होता तू? यायला पाहिजे तर दोघांकडे. जरा येड्यावानी करायचं कमी करला का? कुठं जरी नाही गेला ना, दोस्ताकडे नेहमी जायचं असतं. ध्यानात राहू दे.
आम्ही जरी असे भिकार जरी असलो ना तर अडचणीच्या टायमिंगला आम्ही काही मार्ग काढतो. आयला का याला एवढं सुद्धा कळून आयला का जोडीदार सोडले तर ह्याच्या त्याच्याकडे हात पसरत बसलाय. कोणाकडे गेलता? मावशीकडे गेलतो, मामाकडे गेलतो, हा सरपंच, बर अध्यक्ष, सावकार, होय. पाहुणे रावळे, कोण सोडलं अध्यक्ष नाही. काय म्हणला? अध्यक्ष म्हणला नाहीत माझ्यापाशी पैसे नाहीत जाईत ना. अरे 150 पोती गहू गेलाय का त्याचा आणि खुशाल पैशाला नाही म्हणतोय. अरे मला माहितीये की हऱ्या ही सगळी मोठी मोठी माणसं ना फक्त नावाला येतं, ही आपल्यासारख्या गरीबाला मदत नाहीत करणार. उपयोग नाही त्या दिवशी नाही करा आपण ठिके भरायला गेलो मग 150 पोतला का गव्हाचं गेलोय. मला तर म्हणायचं होय त्यानं गोडवान मध्ये एक 50 पोत दाबलंय. बघायचा काय विषय काय झाला तर आयला ती कुटाण्याच कारही गड्या हऱ्या काय एवढं टळून निघन दुसरं काय? अंगलट आल्यावर काय बाबा आधीच जाऊ दे नको त्या मार्गाला. मी आपलं काय करतो माझं कालवाड इकतो आणि तुला देतो 20-22 हजार काय येते ते आणून आणि ती झाल्यावर बघू काय असेल ते. ऐक की हऱ्या हा आता मला जरा 2 दिवस मुंबईला काम आहे या. मी जरा जाणार आहे तिकडं, पण मी काय करतो माहितीये का हा माझ्या घरातलं काय डागडूग आहेत का नाही थोडंफार बर ती घाण ठेवतो कुठं तरी हा. आणि तुझ्याकडे देतो थोडं पैसे आणून कर लागा, काय कर. जेवढं मदत होईल तेवढं माझ्याच्यानी देतो तुला. चालेल. तेवढं ह्याच्या आईच्या दवाखान्याचं बघतो आता हो, बरं तू बी का? वाईट थोडं लवकर ये. नाही मी हा? येतो, मी जेवढा बरं, लवकर चल. यायचं तेवढा हा? प्रयत्न करतो. टेन्शन घेऊ नको तू. हा आणि तसल्या मार्गाला गेल्यावर मी झनाट्यात पाडीन बरं का परत. हा? नाही आता नाही आणि तू इथंच बस आता, आम्ही जरा बघतो काय अजून दुसरीकडनं अजून काय होतंय. हा? आईचं बघायला लागलं. नाही नाही पाणी कांत्या द्यावं. तुझ्या घरनं त्याला हलवून देऊ नाही नाही भरोसाच नाही मला बाबा. तू पैसे इथंच थांब, घेऊनच तुला घरी लावला म्हणजे बसना होय. इथंच थांब. मी पण महागारी आलो इथनं लगेच हल्लो का इथनं. चल का मोहम्मद भाई हा लादेन भाई हा काय आपलं कालवाड आहे बघून घ्या. मग दाता बिता दात बित बघतो की मी कसं काय येते लयशी दिसते बाबा. अहो दात काय दाताला नाही, काय झालंय? हाय रोज दाताला दात बी. घासता येतील. हा आत्ताच आहे हा 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 आत्ताच आहे. अरे हा. एकच फिक्स सगळं सांगायचं एवढे द्या ह्या खालास पैसे तुझे रोख रोख सोख पैसे 30,000 रुपये मी सांगितलं. याला शोभते का रे हरी तुला अहो 30,000 रुपयाला काय अडचण आहे? ना एक का दोन अहो, 2 नाही 3 आहे माझं 30,000च्याच आहे. वेळ पाडल्यावर मी त्याचा बी काटा काढणार आहे पण मला आता एवढ्या ह्याच्यात फक्त बरं, एक काम एवढं कर. गेलं तरी चालतंय. 21,000 रुपयाला कालवड देऊन टाक. 30,000 नाही म्हणतो बाबा. काय मोहम्मद भाई भाडं सोड याचं सगळं आम्हाला सगळं नेणार नाहीत ना बी. हायला अवघडच मी तर झालंय 20च म्हणणार होतो आता गेलं तुझ्या लादेन पैसे तोंडात गेला 21,000 शब्द बघ. नाही राव माझी अडचण आहे म्हणून मी तुमची अडचण किती बेसरा बघा आम्ही बी तेवढे आम्हाला 1,000 रुपये भाडं एवढी येतून तयार बी नाही बरं हा. का एवढी तयार बी नाही. हो तुझी आहे का कालवड म्हातारीची आहे? नाही माझीच म्हातारीन मी काय वेगळी का लादेन आणि भाई? म्हातारी कुठे गेली म्हातारी ते बसते ना नाही म्हातारी गावाला गेली हा. ते मला जाताना सांगून गेली वाईस खाण्याच्या थांब, तुला पैसे रोख सोबत देऊन टाक हा 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 सगळं. नाही इसारा द्या की आपण परत आपण देऊ परत इसारा आता इसारा द्या 100 रुपये इधर अरे हा इकडे धर एकच सांगतो तुला जा 25,000 रुपयाला कालवड घेतो तू जा. 30ला 20ला जाऊन चल हा बरोबर असू द्या 25ला पण ते एक तासाभरात सोडून गाडी येणारच आमची. हा? बरं चला मग हा जाऊ का मी? चालतंय हो हो मम्मा दाता बिता सब देखत नाही नाही हाय बरोबर सर सगळं नाही भारी भारी थोडी चामखिळच आहे फक्त थोडी चालतं हाय बरी चांगली चला येऊ गाडी घेऊन येऊ. आयला काय करावं गाड्या पैशाचं लयच टेन्शन आलंय मला. त्या रावणच्या आईचा प्रश्न या कुठनं तर जुळवाजुळव करावंच लागते. आता हाऱ्या पण गेलाय बरं का त्या म्हातारीचं कालवाड इकायला. त्या म्हातारीला जर कळलं फिरलं ना तर हाऱ्या गेला मग काय खरं नाही त्याचं. काय तर जुळवाजुळव करावं कांताबाब अरे काय अजून लयच विचारात बसलाय रे. अरे हाऱ्या काय ती पैशाच कसं काय करावं काय कळा नाही रे. पैशाचं लाखा नेमकं काम केलं की मी आता 25,000चा झाला झटका आपला. हे कसं काय ते माझं कालवाड नव्हतं म्हातारीचं टाकलं इकून. आला का येडा बेडा झाला काय हाऱ्या तू. अरे मग काय करतो तुला का आता येळ कसली या 25,000 रुपये आलं म्हातारी गेली ती खुरपाय तेवढ्यात ते झटकाच करून टाकला काटाच खेळला त्याचा. अरे पण त्या म्हातारीला कळल्या तुला सोडायची नाही मला सोडायची नाही ती म्हातारी. जाऊ दे मुर्दी हक नाही तर म्हातारीला बी ती गावता काढीला जाता येत नाही माझ्या मागं व्याप असतं ती जुळतच नाही त्यापेक्षा ती गोटाच साफ करून टाकला. दुसरी गोष्ट म्हणजे 25,000 रुपयाचा आता झटका झालाय म्हणजे पैसे आणल्यात म्या ते आपण जाऊ संध्याकाळी द्यायला आता पण 25 मध्ये काहीच होणार नाही रे.
मग किती म्हणला होता रावण अरे आपल्याला? 50,000 रुपये कमीत कमी लागते आता एकदा दवाखान्यात पेशंट नेलं म्हणजे 60,000 लागतात का 70 जातात कोणाला गावलंय का नाही ती आता आपण पण नाही सांगू शकत ना किती पैसे लागतात. त्याच्यामुळं मला काय म्हणायचं कांत्या बोल की. सावकाराच्या घरी जायचं का अरे एवढी मोठी रिस्क नको का घ्यायला. अरे जाऊ दे हो रिस्क दोस्तासाठी तर घेतली पाहिजेत. तुला सांगतो सगळ्या वस्तू त्याच्या सगळ्या घरातल्या मौल्यवान येतं चांदीच्या आणि सोन्याच्या वस्तू येतं आणू एक उचलून आणि टाकून मोडून त्याचे त्यालाच. अरे पण त्याला कळलं ना तुझं नाव जर मध्ये आलं तर त्यो सुट्टीत येणार नाही आपल्याला. जाऊ दे बघू जावाची तवा आत्ता तर ते इलाज होऊन जाईल त्या रावणाच्या आईचा. ती पण आहे लागा ती महत्वाचं आहे आपल्यासाठी. तू फक्त मी जातो स्वतः आतमध्ये घरात तू बाहेर तर ध्यान ठेवची का नाही थांबतो की मी थांबतो. चल मग तू चल, चल, वेळ चल. वाया घालवाय नको चल हा? चल पटकी. हो. अरे काय सावकाराचं घर आहे तवा. अरे कांत्या ही सावकाराचं 2-4 घर आहेत त्याचे त्यातलंच ही एक घर आहे या ही रानातलं घर आहे. अयो मला नव्हतं माहित बाबा. हो. चल चल बर मी काय म्हणतोय कांत्या मी थांबतो इथं. इथंच थांब लक्ष दे नाहीतर मी जायचो आतमध्ये निवार मारण सावकार हा जा. मनानेच उघडलं. हे अरे दमानी रे. व्हायला सावकार आलं काय. अरे सावकार अयो मी पळतो बाबा. माफ करा एवढी बार सावकार. अहो त्या रावणाची आई आजारी होती म्हणून मी तुमच्या घरात चोरी कराय आलो. जिंदगीत व तुमच्याकडे कधी चोरी कराय तुमच्या बांगल्याकडे फिरकणार बी नाही सावकार. लगा हे का राहिला ना सावकार. हे त्याच्या आईला फोटो वय तसा सावकार मी घाबरलो नाही. थोडं बी वाटलं ती बागद्या सोडून. अहो पण ही राव फोटो तरी हात सावकार सरळ ठेवत जावा की अशी बोट ठेवल्यात गारट्याचा दिवस आहेत राव. खागळा कोटाना होईन बोट अशी आकडून बसली ना मग तुम्ही कसं परत म्हणणार जय बालाजी जय बालाजी होईन का नाही गोळ. आणि ही राव चष्मा व्यवस्थित लावायचा नाकाव लाव नाही डोळ्यावर लावाव साधं राव गणित आहे. थांबा आता तुमचा फक्त फोटोच ही तर दिसणार. सगळ्या घरातलं जर नाही सगळे हाऱ्याने लुटून नेलं ना मला घाबरावलंय ना. बघा हाऱ्याची माझ्या जय बालाजी जय बालाजी जय बालाजी जय बालाजी जय बालाजी जय बालाजी. लय बालाजी बालाजी करत बसण्यापेक्षा आहे का नाही. सावकार राव बघू नका राव इकडं नका बघू भ्या वाटतं माणसाला अजून. अयो सॉरी बर का सावकार जातो. मोहम्मद कालवड़ तो लिया हमें उसके डोले देखे नहीं रे भाई. नहीं आख्या पिक्चर कैसा बच्चे मोला ना हाँ सब खाली एक जगह पर चमकड़े क्या उसी क्या होता ना एक साइड को आख्या के नीचे. बड़ा देख गर्म बहुत है रे. हाँ अभी टेम्पो में सीधा चढ़ने होना सीधा चढ़ेंगे. मैं छोड़ता उसको मोला ना. छोड़ खच पकड़. हाँ भाई हाँ जरा गर्म है कालवड़.
थोडक्या अरे कोण आहे तू कालवडापाशी कालवड घेतलं की हऱ्या कोणा घेतलं तर घेतलं मला माहित नाही हरियाने घेतलं दुनियाने घेतलं दोफाटीत नाही देणार नाही का 25,000 25,000 दे नाही तर 30,000 दे हॅलो कालवडापट टेम्पो आणलाय मी भाडं त्याला 500 जात जाऊ द्या 500 जाऊ द्या नाही तर 1,000 लाख भर घालवा कालवड सोडायचा ना जा हरे 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 कर जाएंगे काय हे दोफाटे घाली नालाय का वासरू काढलाय वय कायला हा ग म्हातारे मी नव्हतो कालवाड इकणार ते राव नाही का नाही माझा जोडीदार त्याच्या आई लय आजारी या त्याच्यामुळे मी ते गिरायक बसवलेलं त्या कालवाडाला अरे 2,000 माझ्याकडे आहे तर तुला देते पण वासरू कोण आहे देणार नाही नाही नको मग राहू दे 2,000 ते मी केलंय बऱ्यापैकी आता जुगाड काय केलंय का नाही भाकरी तुकडा काय खायला काय नाही भाकरी नाही काय नाही चालाय लाग अयो अवघड झालंय गाड्या करतो मीच काहीतरी करून खातो हऱ्या काय करू पोरांचा धंदाच एवढा वाईट का नाही अरे? त्याला रोज काय यावं करतोय हऱ्या का अध्यक्ष काय करतोय रे अहो काय ना गावताला आलतो गवताला आलाय का उसाला आलाय रे लगा सगळा ऊस ना ऊस कापून नेला इकडला काय राव अध्यक्ष गावात काढतोय राव बांधानी खरडून काढतोय सगळं ऊसाला ऊस डोक्यात असतं तर ऊस राहिला असता का कारखान्याला द्यायला सुद्धा ऊस ठेवायचो नाही तुमचा. इथला नेलाय का हऱ्या नाही राव अध्यक्ष ती कांत्याने नेलता मी सांगणारच होतो तुम्हाला कांतेने मग काय लगा मका इराळलाय तसा ऊस इराळायला का काय आणि वाईट खरडून कापला का वाईट अहो खरडूनच कापतोय राव अजून किती खरडायचं बरं काय म्हणताय सांगा की अरला का ती सरपंचाकडे जातो का रे वाईट का हो? अरे मशीन आली इथं का भाऊ हा दापात पोती बक्की आहेत का ती पोती मोकळी पोती मोकळी पोती आयला चालतंय की पण तसं सरपंच देत्यान का तीस वयला कसा चालतंय मग चालतंय माघारी आल्यावर गावात काढतो मी गावात काढून एकांत नाही ऊसाचं मळक हा चालतंय लवकर जा हा, त्या- किती वेळा द्यायची तिथे तीस आणू का जास्त दिलं जास्त तरी? मी आणखी काय असते तेवढी गावाची का गोळी भुशाची गोळी भुशाची पोती आणखी गावाला आपल्याला होत्याल अहो आता आणू घेऊन माझं ठिकाण येळा नाही ना कोण न्यायचं इळान हे इथंच राहून दे येताना एक मुळी घेऊन जा तुला बर बर चालतंय हा हा येशील का पण अहो नक्की तू नक्की सरपंच सरपंच काय अरे अहो काय नाही काय अरे इकडं कुठं तिथं चल की अहो बसलो असतोय घरात अरे चल तिथं पाहुणे जे असतात का नाही मग बुरटे असू दे ना तर चांगले असू दे काय सगळे राव? इथं असतात काय सरपंच राव अरे तुला प्रेमानं म्हणलं अहो बोल, तुम्ही कसं काय जेव्हा येणं एका केलं? मातावर येताल ना तेव्हा तुम्हाला या हाऱ्याची किंमत कळन तवर अरे, तुम्हाला कळायची नाही किंमत तुम्हाला आधीच सांगितलंय हऱ्या नाऱ्या ही सगळी माझीच माणसं आहेत अहो हा आहेत पण राव तुम्ही घरात कधी बसून दिलंय का आम्हाला लगेच बाहेर काढताय बर मुद्द्याचं बोल आता कसं काय येणं केलंस अहो मगाची अध्यक्षाच्या रानात गावताला गेलतो हा तेव्हा ते अध्यक्ष काय म्हणलं की एक 30-35 हजार रुपये जरा सरपंचाकडे 30,000 सांगितले 30 असलं तर तेवढं घेऊन ये रे म्हणलं म्हणलं अहो काय मला लय काम आहे पण नाही नाही म्हणलं तेवढं कर आता बघा करावं बी लागतंय काम अध्यक्षाला मागितलेत हो काहीतरी अडचण आली बघू मी फोन लावून विचारतो कशाला सरपंच पण काय अरे तुम्ही हऱ्या कसं असतंय माहितीये का पैसे देणारा मी आहे हा ज्याला पाहिजे तो अध्यक्ष आहे हो आणि मध्येच तू आलायस अहो आलाय म्हणजे काय आम्ही काय लगेच बाजार भरणार आहे होय त्या पैशाला नाही. काय सरपंच व्यवहार असतात हे काही थांब 2च मिनिटं कशाला? तू बी ऐक ना मी काय म्हणतोय ते तुला काय नको म्हणतोय का स्पीकर आहे बघ स्पीकरवर हाय बरं का हॅलो अध्यक्ष ते हरे आलाय माझ्याकडे 30 मागतो त्यो द्या की सर पण त्यांना आणि काय करा दापात जास्त असलं तर दापात द्या नाही लागलं तर तुम्हाला वापस देईन मी पण एक काम करा मला एक 8 दिवसात परत द्यायला लागतील 8 दिवसाचं काम आहे माझं 8 दिवसात तुम्हाला देतो की मी बरं ठीक आहे चालेल देतो मी त्याकडं हो चालेल द्या बघ झालं का नाही काय काय त्याला पण आमच्या विश्वास नाही विश्वासाचा प्रश्न काय नाही राव, रे सारखं राहू समजा. आमचं उगाच गावात नाव कानपाड्या पडलंय म्हणजे सारखं तुम्ही पाण्यातच बघताय राव हे असं आहे बघ ना अरे तो आपला माणूस आहे ध्यानात राहू द्या 6 महिन्यावर इलेक्शन आलं या कळन तुम्हाला बरं एक काम 500 आणि 1000 मी माघार घेतच नसतो ठीक आहे. 2-3 हजार रुपये घेणार तुम्हाला 30 आहेत बरोबर असतील बघ मोज एकदा
एक काम कर, हाय 30 आहेत की. ही अजून 4,000 रुपये ठेव. 34 झालं. हा, अहो हे 2000च्या नोटा बंद का काय झाल्यात ना? लोक घेत नाहीत तो प्रश्न वेगळा, पण बरं अजून सरकारनं बंद केलेलं नाही. बरं, हे झालं अध्यक्षाचं. हा. 5 रुपये देत जावा राव सरपंच. 6 महिन्या बर एक काम कर, चल तुला बी हे 100 रुपये घे. चल. हा? भाऊ तो यंदा प्रचार तुमचा सरपंच. मग अहो, काय तर. तुमच्याशिवाय कोण अरे निवडून मला येतो? माहित आहे आमची माणसं कशी आहेत हो. ती. हा, आता चल. बघा वाट मग ये तुम्ही. हा हा, हा. हो. ये ये. चा. जे शाळेत ना आला ना सगळा राडाच करून ठेवतो. मॅडम हा ये की हऱ्या. अहो सर कुठे गेल्यात व? अरे सर आलंच नाहीत अजून. कस काय? का तर कामावून कधी येतात काय माहिती. होय. अहो काय सरांकडे एक अर्जंट काम होतं माझं. कसलं काम आता अर्जंट? अहो ते पुरुषांचा बचत गट चालवतात ना हो सर. चालवतेत की. ते मला एक 50,000ची लय अडचण होती. अहो एवढं 50,000 कशाला पाहिजे? मला कशाला लागतात? मी वरची वर जागणारा माणूस आहे, पण त्या रावण नाही का, हा हा ते रावणच तुम्हाला माहिती का? नाही माहिती. अहो, फाशी घ्यायला अयो. निघालं होतं. का? हो. का? काय सांगायचंय, त्या कांत्याने कसा तर वाचावला. बय एवढं काय फस घ्यायसारखं त्याच्या झालंय? आजारी आणि ते आता ते पहिल्यापासून गरीब हो. वर्ग, त्याला कुठनं पैशाचे ऍडजस्ट व्हायना, कोण द्यायना. हा. ते म्हणलं आता मी थोडं डोकं घालाव. हा. 50,000 रुपये काय आज ना उद्या थोडं फिटून हो. जाते, पण ते तसा विषय होता. मग अशी आपलं गेलतो सांगा वहिनीकडे बी. मग काय झालं? काय म्हणली ते संगीत? महिलांची बचत गट हो. चालवतात ना सांगा हा. वहिनी. गेलतो पण अहो काय तुम्हाला जरा तुमच्याबद्दल थोडं असं तसंच बोलत होत्या. काय बोलत होती र? अहो, लय म्हणायचं ते म्हणायचे सारखे त्या मॅडमची किरकिर असते, हे असते. अरे मी तर किती मदत करते तिला, माझ्याविषयीच अशी बोलती होय अहो, ती. काय सांगायचंय, जाऊ द्या नका काय म्हणू तुम्ही. पण असं काय बोलती ती माझ्याविषयी? अहो त्या दिवशी नाही का तुम्ही ते कसलं घाम्याला का बघून काय दिलं तर ना तुम्ही पीठ? हो बघूला दिलं होतं पीठ घालून. हा पीठ घालून दिलं चाललेलो होतं. तेव्हा तुम्ही म्हणला की मी म्हणलं कुठं चाललाय तर तुम्ही म्हणला सांगेला ते. अरे ती सारखीच मागा येते काय अहो नाही काय. तिने काय केलंय माहितीये का? हा. अहो त्या बघुल्यावर पाणी तापावती ती. आता काय करावं देवा, माझं नवं बघूला यार ती. संपलं ती बघुलं, फुटलंच. बघा तुम्ही शक्यतो जावा थोड्या तिला वेळा. बघायला पाहिजे आता तिच्याकडे जाऊन. आणि सर आल्यावर तेवढं कानाव घाला सरांच्या. हो सांगते की. हो, जाऊ का मग मी? हा. भया माझे तर पीठच संपले ती. हा डब्यात नाही हाय का सुद्धा एक सुद्धा पीठ नाही. ज्वारीचं नाही का गव्हाचं नाही. आता कुणाच्या मागाय जावं घरी. संगे अयो मॅडम आले का काय? अगं माझं पातेलं कुठे आहे? या की मॅडम बसा. नको बसाय बाय, पातेलं पाहिजे होतं. कुठं ठेवलंय पातेलं? अहो हाय की पातीला देते की तुम्ही बसा तरी अगोदर. नको बसायला, स्वयंपाक करायचा. एक बी भांड नाही माझ्याकडे. अहो देते मॅडम हाय अयो, तुमचं काय माझ्या पातेल्याची अवस्था केली ग. होय अहो देते घासून देते. अगं दिलं तेव्हा पांढरं शुभ्र होतं, पार काळ करून ठेवलंय. अहो चुलीव काय होणार आहे तुमच्याकडे? तुम्ही लय श्रीमंताच्या आवलादच आहे मग श्रीमंताची. कुणाची आवलाद आहे मग? तुमच्याकडे गॅस आहे, आमच्याकडे चूल आहे. चुलीवर पातीला मग माळच होणार. दुसऱ्याची पातेली आणल्यावर अशी चुली ठेवायची असतात का? मग माझ्याकडे गॅस आहे का? रागाला एक सांगायचं. तरी असलं शेळ तुकडं खाती नवऱ्याने टाकलेली. हा. सगळं गाव बोंबालतंय तुझ्या नावाने, माहितीये का? तुम्ही तुम्ही माझ्या नवरा वेळचं नाही हं? अगं तुम्हाला काय नवरा- करायचंय? मला टाकलेलं नाही तर काही नाही. टाकलेलीच आहे म्हणून सगळं गाव बोंबालतंय ना तुला. तुमच्या नावानं अख्खं गाव किती बोंबालतंय मला काय माहित नाही का? बोंबलो ती बोंबाल, मला काय नाही घेणं देणं बाई त्याच्याशी. तू असू दे, हा? तुला काय करायचं? आणि लागली दुसऱ्याची गाबडी शिकवायला. मग अगोदर कोणाचं- स्वतःचं शिक्षण बघावं किती आमचं चाललंय. झालंय शिक्षण. हो. आमचं चौथी झालंय. पास. तुझं तेवढं तरी झालंय का? झालंय हा? दहावी झाली माझी चांगली. मग का तुझ्या नवऱ्याने टाकली तुला? काय ना हा? अहो तो जाऊ दे तिकडे. नवऱ्याचं काय घ्यायचं संबंध आहे का मग तुम्हाला? अगं म्हणून तरी तू फिरती ना गाव बरं सगळीकडे. नवऱ्याने टाकली म्हणून. नवऱ्याने टाकली म्हणून तुम्ही माझं तोंड बडकू नका बरं का मला तू अगोदर. रे माझं भडकून नको. हात खाली कर. हात खाली कर. असलं काय बोलते का हात दाखवून मला- दाखवून? तुम्ही शांत बसा हा? बरं का. माझ्या संसारात काही डवळ केलेलं मला अगं अजिबात तू आवडणार नाही. तसलं हात पण तुम्ही- बाजूला कर. हा, पण तुम्ही नवऱ्याचा विषय काढायची काय गरज होती का? पाती लावून तुम्ही काय नवऱ्याकडे गेला का माझ्या? हा? अगं सगळं गाव बोंबालतंय म्हणून मी म्हणली. स्वतःहून हा? स्वर्ग गाठायला लागलाय. कळलं का तू? नाही नाही सुतावून स्वर्ग मी कशाला गाठू? हा स्वतःहून स्वर्ग आहे. ए जा बाया तू. ए गप तसलं नको भांडू म्हण. दिन कानाखालीच एक मग कोणा केल्यावर. कानाखाली. ए, तू- तू- ये का? हा? तू लय बोलू नको बरं का मॅडम. हा? हा? तुला काय वाटलं ग? हा? एकदा माझं सटाकलं ना मग काय खरं नाही तुझं बघ. आगाऊ येते काय तू? आगाऊ येते का? मग कोणाच्या आगाऊ जाऊ? चल. तू कशाला एवढे दिवस पातेली ठेवली का माझी? चालाय निघायचं. घरात आली ना माझ्या तसंच चालायचं. तू तू आली ना तसंच निघायचं बाहेर. भांडी माझी कशाला आणली ग? देते तुझी भांडी आणून तू जा. नसती आणली तर मी कशाला आली असती ग? बाहेर जा काय हा? तू? बाहेर निघ. अगं
तुझं घर लय सोन्याचं आहे तेव्हा जसं लागली राहिलं तसं सांगायला मला प्रिय आहे ती कळलं नको का? हात हलवून बोलून हा, तुला लय बंगला आहे म्हणून काय लय रुबाब झाडते का मग माझ्यावर? झाडणारच की हा, आहे झाडणार. बंगला म्हणून झाडणार की हा, बडा घर पोकळ वासा वारा जाईल असा तुझा हा. पोकळ वासा जा बाई तुझा तू. अगं नवरा राहिला असताना जवळ तुझा बी चांगला बंगला झाला असता होय नाही मला करायचा बंगला अगं बांडकुरे सगळ्या गावावर भांडती कसा नवरा राहील ग तुझा हा राहिलं जाऊ दे, तिकडं कसं मरण. बोंबलत. तुला काय करायचंय हे? हा चांगली आहे का तू तरी कसं जा. काय काय हा. म्हणती ती जा बरं का? ग बस असं गे हं. माझं जर सटाकलं ना तुला तुडवी ना चांगली मग काय हे? लाज वाटते का तुला काय बोलती होय मग? गं? हा लाज बोलायची भाषा मग करती तू बिन लाज आहे म्हणून का मी बिन लाज लय आहे का? तुला चांगली समजली होती हा? का? लय तुला चांगलीच आहे मी हा. तूच नाही चांगली सगळ्या लय गावावर तुला चांगली मागती समजली होती पण तू त्या लायकीची नाही अगं तूच नाही त्या लायकीची हा हे? निघ बाहेर निघ बाहेर बाहेर निघ. कोण तुझ्या घरात थांबते हा, जा जा, जा तिकडे निघ बाहेर. हा लाज वाटते का तुला होय ग माझ्या नवऱ्याचं काढतीन टाकलं बिकलं म्हणती अशी एक लावली असती ना उलट्या हाताची दिवसात चांगलं दिसलं असतं तुला संगीच्या नादी लागती लाज बी वाटत नाही आली भांड मागायला 2 भांडी आईला हे ऊस पार पडायला लागलाय त्याला बांधाय पाहिजे राव आणि हे हरभरा बी कसला पातळ पातळ हे केलाय या गाड्यांचा विश्वास ठेवून चालणार नाही आईला हे अध्यक्ष काय करत असेल बरं इथं रानात आज हो अध्यक्ष ओ बोला की सरपंच या इकडं थांबा मोटर बंद करा ना आलो या या याला बांध बी सरकलाय तिकडं बाहेर काम. बोला की सरपंच काय चाललंय आलतो व्हायचं दारत आलो होतं बर अध्यक्ष हा. तुम्हाला मी चांगला माणूस समजत होतो पण तुम्ही त्या हरणाऱ्याच्या पंक्तीत बसून त्यासारखाच झालाय काय झालं आता काय झालं म्हणून मलाच विचारताय व्हय? अहो पैसे घेतलेत तुम्ही 8 दिवसात देतो म्हणलं आता 15 दिवस व्हायला आले कसले पैसे कसले पैसे म्हणजे आता त्या दिवशी फोन केलता ना हरे आलता माझ्याकडे पैसे न्यायला त्या दिवशी फोन अपवा त्याला फोन केलता मशीन आलती राहणार ती तिथं गावाला अरे तो मला काय म्हणला माहितीये का की मला अध्यक्षानं पाठवलंय आणि 30,000 रुपये मागितलेत म्हणून आणि म्हणून मी तुम्हाला फोन लावला तर तुम्ही म्हणला 30 काय धापात जास्त असले तर द्या सरपंच राव मी पोती म्हणत होतो राव आईला. ती शिकवती अहो, मोकळी द्या तिथं मशीन आली गावा ही चाललंय माझं, माझ्या त्याला मी खिशातले सांगितलं. पाकिटातनं काढून मी 30,000 रोख आणि वरनं 4,000 रुपये दिले आता घ्या त्याची कोणतं तुम्ही मला काय संबंध आहे? हे बघा फोन केलेला आहे तुम्ही द्या म्हणलाय त्यामुळे जबाबदारी तुमची ती पैसे मला द्यायची पण अहो, पण मी पोती म्हणलंय राव सरपंच मग आता मी काय करणार त्याला चला बरं त्याच्या आता तुम्ही चला कुठं की आहे का तिकडं चला. त्याच्याकडे बघतो तेवढं तवा आता त्याला. आहे. पण चला चला, चला. त्याच्या आईला त्याच्या माझ्या नावाखाली गांडा भरतोय काय अरे त्याच्याकडे गंडा म्हणजे बघतोच काय त्याच्याकडे. माझे पैसे घेऊन गेलाय त्याच्याकडे मला बघतो बाकी पैसे माझं नाव द्यायची वापरतोय होय जबाबदारी. त्याच्या आईला त्याच्या अरे हे बघा मग हरियाणा 25,000 रुपयाला बसवलं आम्हाला तिथे गेलो म्हातारीला गेले की म्हातारीने मारायला सुरुवात केली काठी घेऊन पाहायला लागली हऱ्याला गावात बी दिसा नाही कुठं दोन तीन वेळा बघितलं आम्ही रानात बी दिसेना. काय करायचं हऱ्या सापडं हो का? धरा गेला हऱ्याला धरा हऱ्याला घरात घुसला त्या जरा सोडू नका त्याला जरा जरा हरा राव ना कांत्या कुठे गेला होता मग तिथनं ते कुठं गेलं अरे कांत्या मागाशी नाही हो म्हणला मी मुंबईला जायचो माझ्या आधी आलता तिकडे गेलाय का मग अरे लय माझ्या डोक्याला वैताग झाला का तुम्ही किती उशीर बसवलंय राव मला नाही हे धर आधी पैसे धर माझ्या मागं कुठं नाही एवढं पैसे कुठं आणलं अरे कुठनं आणलं काय सांगतोय
मी कालवाड इकलं कालो आरोग्य आपलं घरचं का अरे आम्ही आका गावाला पैसे मागितलं कोण उपयोगी नाही आलं बघ. जाऊ दे हो मी काल तू काय माझा दोस्त आहे. नाही असू दे त्यात कुठाना काय झाला माहिती का कालवाड इकलं 25,000ला म्हातारीने काय कालवाड सोडून दिलं नाही ती लादेन बहीण मोहम्मद बहीण ना ते लय माझ्या बेकार मागं लागल्यात आणि आपल्या अध्यक्षाकडून थोडा फ्रॉड केलाय किरकोळ आणि ते फ्रॉड करून म्या आता सगळे 4-5 जण मला ताणते ते काय सांगायचं माझ्या लय कोटाना डोक्याला लागलाय. हो बसून घ्या सरपंच बसून घ्या राव अडचण तरी ऐका. बोला बोल तुम्ही ह्याला ठोका टाकायचा. लाहो नका मुद्दा कसा असतो माहितीये का वेळ पडली तर मी आता तुम्हाला सगळ्यांना तुरी देऊन मी पळू शकतो पण मी तसं करणार नाही. विषय काय झालाय आता सगळं सविस्तर माझं ऐका तुम्ही सांगा. हे रावण तुमच्याकडे आलता का हो पैशाला? हा आला होता त्याला अध्यक्ष तुमच्याकडं आलता की मग विचार करा ह्या जे आहे आजारी या 2-3 दिवस झाले इकडं तिकडं वाना हिंडतय त्याला रुपयाला राव कोण उभा करा ना. हा सख्या मामाकडे राव गेलं तर मामाकडे गेल्यानंतर मामा सुद्धा ह्याने उभा केला नाही. मामाने सुद्धा कुठं जायचं गरीब माणूस आहे करण तवा काही नाही. तुमचं राव अध्यक्ष तर 150 पोती गहू गेलाय हा आणि 50,000 रुपये देऊ शकत नाहीत. वाईट तरी राव ती वाटलं पाहिजेत. मी माझं कालवाड इकून टाकलं फक्त म्हातारीने सोडून दिलं नाही तो भाग वेगळा आहे. होय हा आता बोला तुम्ही बोला काय म्हणणं आहे तुमचं ह्या गोष्टीवर? रावण बोल काय रे आईची तब्येत फारच बिघडली आहे का अगदी? अहो सर पण मी आलो होतो की राव तुम्हाला खरं सांगतोय पण तुम्हाला काय खोटंच वाटतंय का काय म्हणा पण हे काय बरं का अध्यक्ष हऱ्यानं पहिल्यांदा चुकीच्या मार्गाने का होईना आपण एक चांगलं काम केलंय. मला पण पटलं सरपंच. हा अति आनंद झाला माझं मन. एवढा बेवडा हर्या आज काम भारी केलं. हे काम कोण करू शकत नाही. आज त्याच्या आईसाठी एवढं केलं माझ्या लक्षात येणार नाही तर ते घेऊन पळायला असतं दुसरीकडे पण ती बघा किती भारी काम केलं त्यांनी. सगळं पैसे येतं वाटलं धोकादार अध्यक्ष न्या तुमचं पैसे सरपंच हा हा सगळं पैशाची काहीच अडचण नव्हती माझी. कोण बी येतं लबाड थोबाड बोलतं आणि ती एक जण करतं हे काही गरीबाला बरोबर आहे. कसं आहे हऱ्या पुढं होताना तो विश्वासाच अपात्र माणूस आहे म्हणून हे सगळा गोळ झालेला आहे. पण जरी घोळ झालेला असला तरी शेवटी हऱ्यानं हे महत्वाचं काम हे केलेलं आहे. अहो एवढा कुटाणा झालाय सर. काय म्हणणं आहे? बरोबर का मोहम्मद भाई विषय काय झालाय ही दुपारी फाशी घ्यायला निघाला होता फाशी घ्यायच्या वेळ आली कांत्याने वाचवलाय त्याला. सरपंच नाही अरे तू यावेळेस मात्र खरंच चांगलं काम केलं. बहादुरीचं काम केलं त्यांनी. वेळ पडल्यावर पण आपलं चुकलंय बरं का आपण शहानिशा करायला पाहिजे होती. बरोबर आज गावातला सरपंच सांगायला आलाय हऱ्याचा सत्कार करा आपल्या ग्रामपंचायत मध्ये उभा करून येतात. नाही माझा सत्कार ही काय करू नका फक्त माझं एवढंच सांगणं करा नाही माझं अति आनंद केलं काम त्याला. फक्त माझं काय सांगणं माहितीये का सत्कार वित्कार काय करणार का फक्त आपल्या गावात जर एखादा गरीब असन त्याच्या जर घरचं एखादा अचानक आजारी पडलं तर तुम्ही सगळी पुढारी पुढं होऊन 2-2, 5-5 आपापल्या परीने पैसे देऊन ते नीट करा. का तर सर्वसामान्य माणूस आहे का नाही एक तर भाकरीला माग असतो त्यातनं जर अचानक खड्डा आला 5-50 हजाराचा तर त्या बिचाऱ्याने काय करायचं? बोल यो काय पैसे बुडवणार आहे का आपला सरपंच? थोडं पैसे देऊन टाकन ना ती. बघा सरपंच किती बुद्धिवानी आली आहे हऱ्याला काम चांगलं केलं मुळे खरंच बुद्धी चांगली आली बाबा की. ठीक आहे थांबा. महत्वाचं काय आहे की हऱ्याने यावेळेस चांगल्या विचाराने चांगल्या मनाने हे काम केलेलं आहे आणि त्याचं जे म्हणणं आहे ते अगदी अध्यक्ष बरोबर आहे की एखाद्या गरीबाची गावातल्या कुणाची काही अडचण आली तर आपण सगळ्यांनी मिळून त्याला मदत केली पाहिजे. आणि आम्ही जास्त लक्ष घातलं नाही ही आमची चूक आहे हे आम्हाला मान्य आहे. पण हऱ्या आज तुझं काम खरंच चांगलं आहे. रावण काय अजून लागत असेल तर घरी आणि ह्या पैशाची काही घाई करायची नाही. पैसे सरपंच पैसे मागायचे नाही. बरोबर ठीक आहे चला पैसेच नाही घ्यायचे. बरं मी घेतो गाठ.